तर तिकडे उल्हासनगरमध्ये धनंजय बोडारेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। अज्ञात इसमानं ही दगडफेक केली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। धनंजय बोडारे हे कल्याणपूर्व मतदारसंघातील उमेदवार आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावरती दगडफेक करण्यात आली। ही दगडफेक नेमकी कुणी केली, का केली याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, ते गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागला सुद्धा। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आलो असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।